नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे नित्य सुखधाम आणि दुःख हरण करणारे हरी, हे धनुष्यबाण धारण केलेले श्री रघुनाथ, तुमचा विजय असो. हे प्रभू, तुम्ही भवरूपी हत्तीला विदीर्ण करणाऱ्या सिंहासमान आहात. हे नाथ, हे सर्व व्यापक, तुम्ही गुणांचे समुद्र व सज्जन शिरोमणी आहात. तुमच्या शरीराचे सौंदर्य अनेक कामदेवांसमान परंतु अनुपम सौंदर्यशाली आहे. सिद्ध, मुनीश्वर आणि कवी तुमचे गुणगान गातात. तुमची कीर्ती पवित्र आहे. तुम्ही रावणरूपी महासर्पाला क्रुद्ध होऊन गरुडाप्रमाणे पकडले. हे प्रभू, तुम्ही सेवकांना आनंद देणारे, शोक व भय यांचा नाश करणारे, नित्य क्रोधरहित आणि नित्य ज्ञानस्वरूप आहात. तुमचा अवतार श्रेष्ठ, अपार दिव्य गुणांनी पूर्ण, पृथ्वीचा भार उतरवणारा व ज्ञानाचा समूह आहे. परंतु अवतार घेऊनही तुम्ही नित्य, अजन्मा, व्यापक, अद्वितीय आणि अनादी आहात. हे करुणेची खाण असलेले श्रीराम, मी तुम्हाला मोठ्या आनंदाने नमस्कार करतो. हे रघुकुलाचे भूषण, हे दूषण राक्षसाला मारणारे आणि सर्व दोष हरण करणारे, विभीषण दीन होता, त्याला तुम्ही लंकेचा राजा बनवले. हे गुण आणि ज्ञानाचे भांडार, हे मानरहित, हे अजन्मा, व्यापक व माईक विकारांनी रहित श्रीराम, मी तुम्हाला नित्य नमस्कार करतो. तुमच्या भुजदंडाचा प्रताप आणि बळ प्रचंड आहे. दुष्ट समूहाचा नाश करण्यात तुम्ही अत्यंत निपुण आहात. हे दीनांवर अकारण दया करणारे व त्यांचे हित करणारे आणि शोभाधाम जानकीसह तुम्हाला मी नमस्कार करतो. तुम्ही भवसागरातून तारून नेणारे आहात. कारणरूप प्रकृती व कार्यरूप विश्व या दोहींच्या पलीकडचे आहात आणि मनात उत्पन्न होणाऱ्या भयंकर दोषांचे हरण करणारे आहात. तुम्ही मनोहर बाण, धनुष्य आणि भाता धारण करणारे आहात. लाल कमलांप्रमाणे रक्तवर्ण तुमचे नेत्र आहेत. तुम्ही राजांमध्ये श्रेष्ठ, सुखाचे मंदिर, सुंदर श्रीलक्ष्मीचे वल्लभ आणि मद, काम आणि खोट्या ममतेचा नाश करणारे आहात. तुम्ही दोषरहित आहात, अखंड आहात. तुम्ही इंद्रियांचे विषय नाहीत. सदा सर्वरूप असूनही तुम्ही कधी हे सर्व झाला नाहीत, असे वेद म्हणतात. ही काही दंतकथा नाही. ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्यप्रकाश वेगळे असूनही वेगळे नाहीत, त्या प्रकारे तुम्ही सुद्धा संसाराहून भिन्न व अभिन्न दोन्हीही आहात. हे व्यापक प्रभू, हे सर्व वानर कृतार्थ झाले आहेत. ते आदराने तुमचे मुखदर्शन करीत आहेत. हे हरी, आम्हा अमरांचे जीवन आणि देव शरीर यांचा धिक्कार असो. आम्ही तुमच्या भक्तीने रहित असून सांसारिक विषयांमध्ये गुंतून पडलो आहोत. हे दीनदयाळ, आता दया करा आणि भेद उत्पन्न करणारी माझी बुद्धी हरण करा. तिच्यामुळे मी विपरीत कर्म करतो आणि जे दुःख होते त्यालाच सुख मानून आनंदाने फिरतो. तुम्ही दुष्टांचे खंडन करणारे आहात आणि पृथ्वीचे रमणीय अलंकार आहात. तुमच्या चरणकमलांची सेवा श्री शिवपार्वतीकडून होते. हे राजांचे महाराज, तुमच्या चरणकमलांच्या ठाई माझे सदा अनन्य प्रेम राहो, असे वरदान मला द्या. अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी अत्यंत प्रेमाने पुलकित होऊन विनंती केली. शोभेचे समुद्र असलेल्या श्रीरामांचे दर्शन घेताना त्यांचे नेत्र तृप्तच होत नव्हते. त्याचवेळी दशरथ तेथे अवतीर्ण झाले. पुत्र श्रीरामांना पाहून त्यांच्या नेत्रांमध्ये प्रेमाश्रू आले. राम व लक्ष्मणांनी त्यांना वंदन केले तेव्हा पित्याने त्यांना आशीर्वाद दिला. श्रीराम म्हणाले, हे तात, हा सर्व तुमच्या पुण्याचा प्रभाव आहे. त्यामुळे मी अजेय राक्षस राजाला जिंकले. पुत्राचे बोलणे ऐकून दशरथांच्या मनातील प्रेमाला भरती आली. नेत्रांमध्ये पाणी आले आणि ते रोमांचित झाले. श्रीरामांनी त्यांच्या जिवंतपणीच्या प्रेमाच्या विचाराने पित्याकडे पाहून त्यांना आपल्या स्वरूपाचे दृढ ज्ञान करून दिले. हे उमे, दशरथांनी भेदभक्तीमध्ये मन लावले होते, त्यामुळे त्यांना मोक्ष मिळाला नव्हता. मायारहित सच्चिदानंद स्वरूपभूत दिव्य गुणयुक्त सगुण स्वरूपाची उपासना करणारे जे भक्त अशा प्रकारचा मोक्षही घेत नाहीत, त्यांनी श्रीराम आपली भक्ती देतात. प्रभूंना मनपूर्वक वारंवार प्रणाम करून दशरथ आनंदाने देवलोकी गेले. लक्ष्मण व जानकीसह परमकुशल प्रभू कोसलाधीशांची शोभा पाहून देवराज इंद्र हर्षित होऊन स्तुती करू लागले. शोभेचे धाम, शरणागताला विश्राम देणारे, श्रेष्ठ भाता, धनुष्य आणि बाण धारण केलेले, प्रबल प्रतापी भुजदंड असलेले अशा श्रीरामचंद्रांचा विजय असो. हे खरं आणि दूषण यांचे
शत्रू आणि राक्षस सेनेचे मर्दन करणारे हे प्रभू तुमचा विजय असो. आपण या दुष्टाला मारल्यामुळे सर्व देव निर्भय झाले. हे भूमीचे भार हरण करणारे, हे अपार श्रेष्ठ महिमा असणारे तुमचा विजय असो. हे राक्षसाचे शत्रू, हे कृपाळू तुमचा विजय असो. तुम्ही राक्षसांचा नाश केला. लंकापती रावणाला आपल्या बळाची घमेंड होती. त्याने देव आणि गंधर्व या सर्वांना अधीन करून ठेवले होते आणि तो मुनी, सिद्ध, मनुष्य, पक्षी आणि नाग इत्यादी सर्वांना हट्टाने सतावत होता. तो दुसऱ्यांचा द्रोह करण्यात पटाईत आणि अत्यंत दुष्ट होता. त्या पाप्याला तसेच फळ मिळाले. आता हे दीनांवर दया करणारे, हे कमलासमान विशाल नेत्र असणारे प्रभू, ऐका. मला अत्यंत अभिमान होता की माझ्यासारखा कोणीही नाही. परंतु आता हे प्रभू, तुमच्या चरणकमलांचे दर्शन घेतल्याने दुःखाचे डोंगर देणारा माझा तो अभिमान आता दूर झाला. कोणी निर्गुण ब्रह्माचे ध्यान करतात त्याला वेद अव्यक्त निराकार ब्रह्म म्हणतात. परंतु हे राम, मला तर तुमचे हे सगुण कोसलराज स्वरूपच आवडते. श्री जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह माझ्या मनात आपला निवास करा. रमा निवास मला आपला दास समजा आणि आपली भक्ती द्या. हे रमानिवास, हे शरणागताचे भय हरण करणारे आणि त्याला सर्व प्रकारचे सुख देणारे, मला आपली भक्ती द्या. हे सुखधाम, हे अनेक कामदेवांच्या सौंदर्याचे माहेरघर, रघुकुलाचे स्वामी श्री रामचंद्र, मी तुम्हाला नमस्कार करतो. हे देव समाजाला आनंद देणारे, मृत्यू आदी द्वंद्वाचा नाश करणारे, मनुष्य देहधारी अतुलनीय बलाचे ब्रह्मदेव आणि शिव इत्यादींकडून सेवा घेणारे करुणेने कोमल श्रीराम, मी तुम्हाला नमस्कार करतो. हे कृपाळू, आता माझ्याकडे कृपादृष्टीने पाहून मला आज्ञा करा की मी काय सेवा करू. इंद्राचे हे गोड बोलणे ऐकून दीनदयाळ श्रीराम म्हणाले, हे देवराज, ऐकून घे. आमच्या ज्या वानर व अस्वलांना निशाचरांनी मारून टाकल्यामुळे ते पृथ्वीवर पडलेले आहेत, त्यांना माझ्यासाठी आपले प्राण वेचले आहेत. हे सुज्ञ देवराज, या सर्वांना जिवंत कर. काकभुशुंडी म्हणतात, हे गरुडा ऐक. प्रभूंचे हे बोलणे अत्यंत गूढ आहे. ज्ञानी मुनीच हे जाणू शकतात. प्रभू श्रीराम त्रैलोक्यास मारून जिवंत करू शकतात. पण या प्रसंगी त्यांनी इंद्राला मोठेपण दिला एवढेच. इंद्राने अमृताचा वर्षाव करून वानर व अस्वले यांना जिवंत केले. सर्व आनंदाने उठले आणि प्रभूंच्या जवळ आले. अमृताचा वर्षाव दोन्ही पक्षांवर झाला, परंतु वानर व अस्वले हीच जिवंत झाली, राक्षस नाहीत. कारण राक्षसांची मने मरताना रामाकार झाली होती, म्हणून ते मुक्त झाले. त्यांची भवबंधने तुटून गेली. परंतु वानर व अस्वले हे सर्व देवांश असून भगवंताच्या लीलेतील सहचर होते, म्हणून हे सर्व श्री रघुनाथांच्या इच्छेने जीवित झाले. श्रीरामांच्या सारखा दिनांचे हित करणारा कोण आहे? त्यांनी सर्व राक्षसांना मुक्त करून टाकले. दुष्ट पापांचे घर आणि कामी असणाऱ्या रावणालाही, श्रेष्ठ मुनींनाही जी गती मिळत नाही ती मिळाली. फुलांचा वर्षाव करून देव सुंदर विमानात बसून परत गेले. तेव्हा सुयोग्य वेळ पाहून सर्वज्ञ शिव हे प्रभू रामचंद्रांच्या जवळ आले आणि परमप्रेमाने दोन्ही हात जोडून कमलांसारख्या नेत्रांमधून अश्रू भरून पुलकित शरीर व सद्गतीत वाणीने विनंती करू लागले. हे रघुकुलाचे स्वामी, सुंदर हातांमध्ये श्रेष्ठ धनुष्य व सुंदर बाण धारण केलेले तुम्ही माझे रक्षण करा. तुम्ही महामोहरूपी मेघसमूहाला पिटाळून लावणारे पवन आहात. संशयरूपी वनास भस्म करणारे अग्नी आहात आणि देवांना आनंद देणारे आहात. तुम्ही निर्गुण, सगुण, दिव्य गुणांचे धाम आणि परमसुंदर आहात. भ्रमरूपी अंधकाराच्या नाशासाठी प्रबल प्रतापी सूर्य आहात. काम, क्रोध आणि मदरूपी हत्तींना मारण्यासाठी सिंहाप्रमाणे असणारे तुम्ही या सेवकाच्या मनरूपी वनामध्ये निरंतर निवास करा. विषय कामनांच्या समूहरूपी कमलवनाच्या नाशासाठी तुम्ही प्रबळ हिमवर्षाव आहात. तुम्ही उदार व मनापलीकडचे आहात. भवसागराचे मंथन करण्यासाठी तुम्ही मद्रांचल आहात. तुम्ही आमचे परम भय दूर करा आणि आम्हाला दुस्तर अशा संसार सागरातून तरून न्या. हे श्यामसुंदर शरीर, हे कमलनयन, हे दीनबंधू, हे शरणागतांना दुःखातून मुक्त करणारे, हे राजा श्रीरामचंद्र, तुम्ही लक्ष्मण व जानकीसह माझ्या हृदयात निरंतर निवास करा. तुम्ही मुनींना आनंद देणारे, पृथ्वीमंडलाचे भूषण, तुलसीदासाचे प्रभू आणि भयाचा नाश करणारे आहात. हे नाथ, जेव्हा अयोध्येपुरीमध्ये तुमचा राजतिलक होईल, तेव्हा हे कृपासागर, मी तुमची ती उदार लीला पाहण्यास येईन. आजच्यासाठी धन्यवाद.